नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या संगीता सोमी किचन मध्ये। आज आपण इम्युनिटी बूस्टर असे लाडू बघणार आहे आणि त्यामध्ये 0 शुगर आहे। चला तर इथे मी खजूर घेतलेला आहे, त्यातील जी बिया आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत। त्यानंतर शेंगदाणा, काजू, बदाम, त्यानंतर आपण सनफ्लॉवरच्या सीड्स आहेत। दुसऱ्या तुमच्या कोणत्याही तुमच्याकडे जे ड्रायफ्रुट्स अवेलेबल असतील ते तुम्ही घेऊ शकता। यामध्ये तुम्ही मनुके घेऊ शकता किंवा जे काही अवेलेबल असेल ते सगळे ड्रायफ्रुट्स तुम्ही याच्यामध्ये मिक्स करू शकता। इथे मी शेंगदाणा घेतलेला आहे, तो आता आपण शेंगदाणा सुरुवातीला भाजून घेऊया। एकदम स्लो गॅसवरती शेंगदाणा चांगला भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याच कढाईमध्ये आता आपण बदाम आहेत ते टाकून थोडेसे गरम झाल्यानंतर त्यावरती थोडंसं तूप सोडायचं आहे आणि ते भाजून घ्यायचे। तूप सोडलं की बदाम आहेत ते एकदम असे टमकन फुगले जातात आणि चांगले एकदम कुरकुरीत असे भाजले जातात। आता इथे बघू शकता बदाम आहेत ते फुगून आलेले आहेत। आता आपण ते काढून घेऊया आणि त्याचबरोबर यानंतर आपण याच्यामध्ये काजू घालून घेतलेले आहेत। काजू लगेच भाजले जातात, त्यामुळे 1-2 ते 3 मिनिटांमध्ये काजू आहेत ते भाजून तयार होतात। काजू आता गरम झालेले आहेत, आता आपण ते काढून घेऊया। त्यानंतर याच्यामध्ये ज्या सीड्स घेतल्या होत्या त्या घालून घ्यायच्या आहेत। याच्यामध्ये सनफ्लॉवरच्या सीड्स असतात किंवा दुसऱ्या कोणत्याही तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर मी इथे चिया सीड्स घेतलेले आहेत, तेही आता याच्यानंतर शेवटी आहेत ते मी भाजून घेणार आहे। हे भरपूर प्रमाणात पौष्टिक असे असतात, याच्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं। चला तर आता हे एकदम स्लो गॅसवरती मी भाजून घेतलेलं आहे। याच्यामध्ये शेंगदाणा आहे, भरपूर प्रमाणात शेंगदाण्यामध्ये ते कॅल्शियम असतं। शेंगदाण्यामुळे काय होतं, रक्तदाब असतो तो नियंत्रणात, वजन कमी करण्यास मदत होते। याच्यामध्ये भरपूर पोषक घटक तत्व आहेत, कोलेस्ट्रॉल कमी करतात, त्वचेसाठी फायदेमंद आहे, प्रतिकार शक्ती वाढते। हे लाडू आहे ते तुमची जर कंबरदुखी होत असेल किंवा मग हातपाय दुखत असतील, ज्यांना इम्युनिटी कमजोर वाटत असेल किंवा मग ताकद कमी झाली असं वाटत असेल तर त्यांनी अशा पद्धतीचे लाडू बनवून नक्की खावा। आता इथं खजूर आहे, तुम्ही सगळे ते ड्रायफ्रुट्स बारीक करून घेतले। त्यानंतर जो खजूर आहे तो शेवटी बारीक करून घेतलेला आहे आणि तो बघू शकता असा थोडासा चिकट झालेला आहे। आता आपण काय करूया, हा जो खजूर आहे तो या पावडर मध्ये सगळा मिक्स करून घेऊया, जी ड्रायफ्रुट्स आपण बारीक करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये। आणि त्यानंतर याच्यामध्ये जर आवश्यकता वाटली तर एखादा चम्मच याच्यामध्ये तूप घालून घ्यायचे। सुरुवातीला खजूर चांगला मिक्स करायचा आणि त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आणि लाडू वळून घ्यायचे। एकदम इझिली लाडू आहे ते वळले जातात, याच्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात। हा लाडू तुम्ही रोज 1 लाडू खाल्ला आणि त्याच्यासोबत तुम्ही 1 कप किंवा 1 ग्लास भरून दूध घेतलं तर भरपूर प्रमाणात तुमची जी कंबर दुखी असेल, हाडे दुखतात किंवा मग बसताना उठताना त्रास होतो, हातपाय दुखतात, इम्युनिटी कमजोर असते, तर त्या लोकांसाठी अतिशय फायदेमंद असे हे लाडू आहेत। आणि हे जे लाडू आहेत ते डायबिटीसची लोकही खाऊ शकतात, याच्यामध्ये अजिबात साखरेचा वापर केलेला नाहीये, त्यामुळे डायबिटीसच्या लोकांसाठी उपयुक्त असे हे लाडू आहेत। मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा। आवडले असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। याची डिटेल रेसिपी मी YouTube वरती अपलोड केलेली ती तुम्ही पाहू